लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ थोड्याच वेळात लालबागच्या राजाची विसर्जनाची सुधारित वेळ सांगणार आहे आणि आपण ही दृश्य बघतोय, ही विसर्जनाच्या संदर्भातली दृश्य आहे। पण भरती ओहोटीची वेळ जी आहे ती लक्षात घेतल्यानंतर तिथे विसर्जनाचं गणित काही जमेना आणि त्याच्यामुळे तरफा आणि पाटाची जुळणी होत नव्हती आणि आता अर्थातच भरतीची जी आहे ती वाट बघितली जाते। राजाच्या या भव्य अशा मूर्तीचं खोल समुद्रात जाऊन विसर्जन करण्यात येत असतं आणि त्यामुळे आता राजाला निरोप देण्यासाठी भाविक देखील मोठ्या संख्येने म्हणजे केवळ हा क्षण बघण्यासाठी विसर्जनाचा तिथे आलेले असतात। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय माहिती? विशाल, आपण पाहतोय सकाळी 8:30 वाजता लालबागच्या राजाची मूर्ती ही गिरगाव चौपाटीवरती पोहोचली होती। त्यानंतर विसर्जन नेहमीप्रमाणे होईल, प्रथेप्रमाणे होईल असं सर्वांना वाटलं होतं। मात्र भरतीची वेळ जी काही मिनिटं चुकल्यामुळे भरतीचं पाणी वेगाने चढू लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ती हेलकावे खाऊ लागली। कारण भरतीचा लोंढा जो आहे तो मोठा होता, लाटा उसळत होत्या मोठ्या प्रमाणात। त्यामुळे काही लालबागच्या राजाची मूर्तीचा जो पाट आहे तो आणि तराफा यांचा जो अटॅचमेंट होणार होती, यांची जी एक जोडणी होणार होती ती जोडणी होऊ शकत नव्हती। कारण सातत्याने लाटा ज्या त्या उसळत होत्या आणि त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह जो आहे तो देखील वेगवान होता आणि त्यामुळे आपण पाहतो की काहीशी अडचण जी आहे सकाळच्या वेळेला निर्माण झाली होती। 11:45 सर्वोच्च भरतीची वेळ होती आणि त्यानंतर पुन्हा भरती ओसरू लागलेली आहे। आहोटी आता सुरू झालेली आहे आणि आहोटीच्या वेळेला जेव्हा लालबागचा राजा पायाच्या जवळ पाणी ओसरेल त्यावेळेला लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे पुन्हा तराफ्यावरती आणली जाणार आहे। आपण इथे माझ्या बाजूला बघू शकतो लालबागच्या राजाची मूर्ती आहे आणि ही लालबागच्या राजाची मूर्ती त्याचा पाठ जो आहे आपण पाहतोय की पाण्यात ओसरू लागलेला आहे आणि जसं पाणी ओसरू लागेल त्यावेळेला याच तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे पुन्हा आणली जाणार आहे आणि लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार। हा तराफ आहे लालबागचा राजा, ज्या तराफ्यावरून लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जाणार आहे आणि पुढच्या बाजूला आपण पाहतो आहोत हा तराफ्याचा एक पुढचा जो भाग आहे ज्या भागावरती लालबागच्या राजाची मूर्ती ठेवण्यात येणार आहे तिथे जागा जी आहे ती लिफ्ट आहे, एक हायड्रोलिक लिफ्ट आहे। त्या हायड्रोलिक लिफ्ट जी आहे ती लालबागच्या राजाची मूर्तीचं जेव्हा विसर्जन केलं जातं तेव्हा ती खाली जाते आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की लालबागच्या राजाची मूर्ती जर ठेवली जाणार आहे आणि हीच हायड्रोलिक लिफ्ट जी आहे ती हायड्रोलिक लिफ्ट आणि लालबागच्या राजाची मूर्तीचा पाठ जो आहे यांची जोडणी जी आहे ती होत नव्हती। सकाळी जेव्हा समुद्र उधाणलेला होता, एक लाटा उसळलेल्या होत्या आणि त्या उसळलेल्या आणि उधाणलेल्या लाटांमुळे लालबागच्या राजाचा जो पाट आहे तो तरंगत होता आणि ते तरंगलेल्या पाटाला जोडणी करणं जे आहे ते फार कठीण झालं होतं आणि त्यामुळे कठीण प्रसंग उद्भवला होता। मात्र त्यातून आता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मार्ग काढताना दिसत आहे। त्यासाठी महापालिका असेल, त्याचबरोबर हा जो तराफा बनवणारे तंत्रज्ञ ते आणि स्थानिक कोळी बांधव हे सर्व एकत्र येऊन एक टीम वर्क म्हणून इथे काम करतात। पुढच्या काही वेळातच पुन्हा एकदा विसर्जन प्रक्रियेला सुरुवात होईल असं सांगण्यात आणि आपण इथे जर पाहिलं गिरगाव चौपाटीवरती अजूनही लालबागच्या राजाची प्रजा म्हणजे सर्व भक्तगण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळपासून हे सर्व लालबागच्या राजाचे भाविक जे आहेत ते लालबागच्या इथे राजाचं विसर्जन कधी होईल हे पाहण्यासाठी थांबलेले आहेत आणि सर्वांना आतुरता लागलेली आहे की लालबागच्या राजाचं विसर्जन कधी होईल। आपण इथे पाहतोय की पुढच्या काही वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होण्याची शक्यता आहे। जशी ही आवटी ओसरेल, पाणी ओसरेल, लालबागच्या राजाच्या पायाजवळ जेव्हा पाणी येईल त्यावेळेला पायाजवळ असलेला जो पाट आहे तो या तराफ्याला जोडला जाणार आहे। ती एक तांत्रिक प्रक्रिया आणि तांत्रिक प्रक्रियेमध्ये काहीशी अडचण जी आहे या समुद्राच्या भरतीच्या वेगवान पाण्यामुळे निर्माण झाली होती ती दूर करण्यात येणार आहे। त्यानंतर आजच लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे कोणत्याही परिस्थितीत केलं जाणार असल्याचे सांगितलं जात आहे। आधी उदय, साधारण काय अंदाज व्यक्त केला जातोय, किती वेळ लागू शकतो याबद्दल काही सांगितलं जातंय? आणखीन पुढील तासभर लागण्याची शक्यता आहे। कारण आपण पाहिलं तर लालबागच्या राजाचा हा पाट आहे, त्या पाटाच्या समोर आपण पाहतोय की आता लालबागच्या मूर्तीचा पाट जो आहे तो दिसू लागलेला आहे आणि त्यानंतर आता प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे। आणि समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या तराफ्याच्या पुढचा जो भाग आहे तो हायड्रोलिक भाग आहे। तो हायड्रोलिक भाग असलेला जो लिफ्ट आहे तो आता तिथे जोडला जाणार आहे आणि ही जोडणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हा एक हायड्रोलिक लिफ्ट असलेला तराफा आहे आणि हायड्रोलिक लिफ्टवरती लालबागच्या राजाची मूर्ती पाटासह इथं आली व्यवस्थित तर त्यानंतर पुढची जी विसर्जन प्रक्रिया खोल समुद्रामध्ये ती व्यवस्थित पार पाडली जाणार आहे। लालबागच्या राजाची मूर्ती जेव्हा या तराफ्यावरती आणली जाईल त्यानंतर खोल समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पाडणार आहे। म्हणजे साधारण किती आतमध्ये जावं लागतं जेव्हा या मूर्तीचं विसर्जन होतंय? विशाल, पुन्हा एकदा प्रश्न विचारा की साधारण आपण जर आता ओटी जी ती सुरू झाली की तराफा आणि पाटाची जुळणी होईल, साधारण आतमध्ये जाऊन विसर्जन करायला किती वेळ लागतो, किती दूर जावं लागतं?
ते राजभवन जे आहे त्याच्या समोरचा जो खोल समुद्र अरबी समुद्र तिथे होत असते. जवळपास 4 किलोमीटरचं अंतर आहे आणि 4 किलोमीटरच्या पुढे जवळपास आपण पाहतो की 10 पुरुष जी समुद्राची उंची खोली मोजण्याचे जे परिमाण आहे कोळी बांधवांचं ते 10 पुरुष खोल पाण्यामध्ये जातात आणि तिथे लालबागचं राजाचं विसर्जन जे आहे ते पारंपरिक पद्धतीने केलं जातं. स्थानिक कोळी बांधव जे आहेत कप परेडचे त्यांना हा मान दिला जातो आणि कोळी बांधव देखील आता इथे उपस्थित आहेत. ते लालबागचं राजाचं विसर्जन जे आहे पारंपरिक पद्धतीने करणार आहेत आणि जवळपास 10 पुरुष खोल इतकं जेव्हा पाणी असेल म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो 50 फूट खोल पाणी असतं. त्या 50 फूट खोल पाण्यामध्ये लालबागचं राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे. आपण इथे पाहतो आहोत की हा तराफा जो आहे हायड्रोलिक तराफा आहे आणि त्या तराफ्याची प्रक्रिया जी आहे ती आता काही वेळानंतर सुरू करण्यात येणार आहे. कारण आहोटीची प्रक्रिया जी आहे ती आता हळूहळू वेगाने सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. जशी भरती वेगाने सुरू होते त्याचा परिणाम जो आहे तो जाणवतो तसंच आहोटी देखील वेगाने ते होऊ लागलेली आहे आणि त्याचाच कुठेतरी परिणाम जो आहे तो पुढच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतो आणि लालबागच्या राजाची एकूणच विसर्जन जे आहे ते पुढच्या काही वेळात होणार आहे. त्यासाठी अजूनही वाट पाहिली जाते आहे की पाणी ओसरण्याची लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती पुन्हा आपल्याला दिसू लागली. पाठ जो आहे तो पूर्ण खालचा पायाजवळचा दिसू लागला. त्यानंतर हा पाठ जो आहे तो या हायड्रोलिक लिफ्टवरती आणला जाईल आणि याच तराफ्यावरनं लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती खोल समुद्रामध्ये निघणार आहे. उदय, पण जसं आपण बघतोय की लालबागच्या राजाचं विसर्जन हे भरती ओटीच्या या सगळ्या गणितामुळे अडलेलं आहे. त्याचबरोबर आजूबाजूला इतरही मंडळांच्या लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या उंचीच्या आसपास असणाऱ्या मूर्ती देखील दिसत आहेत. त्यांचं देखील विसर्जन यामुळे अडलं आहे का? त्यांचं विसर्जन लालबागच्या राजा मूर्तीमुळे अडलेलं नाहीये कारण गिरगाव चौपाटी खूप मोठी आहे. सर्वजण त्याचीच वाट पाहतात. जी गोष्ट लालबागच्या राजा मूर्तीच्या संदर्भात झालेली आहे तशीच काहीशी गोष्ट जी आहे इतर मोठ्या गणेश मूर्तींच्या बाबतीत देखील घडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या अनेक मोठ्या उंच मूर्ती ज्या आहेत त्या गिरगाव चौपाटीवरती अद्याप आहेत. त्यांचं विसर्जन झालेलं नाहीये. त्या देखील आहोटीची वाट पाहतात. आहोटी जरा व्यवस्थित झाली की या सर्व उंच मूर्ती ज्या आहेत त्यांचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे आणि आपण वाट पाहतोय आता सध्या आहोटीची. कारण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखील एक आहोटीचीच वाट पाहते आहे. पाणी ओसरू लागलेलं आहे मात्र ते वाट पाहतात की आणखीन पाणी जसं ओसरेल तेव्हा एक परफेक्ट प्रक्रिया जी आहे आपण म्हणू शकतो ते होऊ शकतं. कारण लालबागच्या राजाचा हा जो तराफा आहे विसर्जन तराफा त्या विसर्जन तराफ्याचा आणि त्याचबरोबर एक हायड्रोलिक लिफ्ट आहे. ती हायड्रोलिक लिफ्ट जी आहे ती आपण इथे पाहू शकतो. हायड्रोलिक लिफ्ट या लालबागच्या राजाच्या मूर्ती आपण समोर पाहतोय. लालबागच्या राजाची मूर्ती आहे. ही मूर्ती या हायड्रोलिक लिफ्टवरती आणली जाणार आहे. आपण पाहतोय लालबागच्या राजाची मूर्ती आता दिसू लागलेली आहे. काही वेळातच पाठ देखील लालबागच्या राजाच्या पायाखालचा जो आहे तो दिसू लागणार आहे. मग हा पाठ आणि मूर्ती या हायड्रोलिक लिफ्टवरती आणली जाईल आणि मग विसर्जन प्रक्रिया जी आहे या तराफ्यावरनं सुरू होणार आहे. साधारण किती वाजता लालबागचा राजा तिथे पोहोचला? साधारणतः आपण बोलू शकतो अजून पुढचा 1 तासभर असू शकतो. कारण आता आऊट इथं लागलेली आहे. पाणी तर ओसरू लागलेलं आहे मात्र लालबागच्या राजाचा मूर्ती जी आहुटी आहे आपलं जी पाठ आहे त्या आहुटीचं आपण म्हणू शकतो की आहुटीची प्रक्रिया जी आहे ती वेगाने सुरू झालेली आहे. तर त्यानंतर आपण पाहतोय की एकूणच सर्वांना उत्सुकता लागली की लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केव्हा सुरू होणार आहे. आहुटी वेगाने सुरू झालेली आहे आणि त्या आहुटीनंतरच जेव्हा पाठ दिसू लागेल आणि तो पाठ या हायड्रोलिक लिफ्टवरती आणला जाईल आणि मग लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते सुरू होणार आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाच्या विसर्जनाची सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अर्थात भरती ओटीचं गणित लक्षात घेणं फार आवश्यक असतं या विसर्जनाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. भरती जी आहे लालबागच्या राजा ज्यावेळेस तिथे पोहोचला तेव्हा भरती सुरू झालेली होती. लाटा उसळत होत्या त्यामुळे पाटाची आणि तराफ्याची जुळणी होईना आणि आता ओटी ज्या क्षणाला ही भरती थांबेल आणि ओटी सुरू होईल लालबागच्या राजाचा पाट जो आहे ज्याच्यावरती लालबागचा राजा स्थापित आहे तो दिसू लागला की मग या पाटाला हायड्रोलिक लिफ्टच्या माध्यमातून या तराफ्यावरती आणलं जाईल आणि या खोल समुद्रात जाऊन जसं उदयने आपल्याला सांगितलं की 10 मनुष्य उंचीच्या ठिकाणी जाऊन या लालबागच्या राजाचं विसर्जन जे ते पार पडत असतं. त्यामुळे लालबागच्या राजाचंच विसर्जन थांबलं असं नाही तर लालबागच्या राजाच्या उंचीच्या इतरही मंडळाच्या ज्या काही वेगवेगळ्या मूर्ती आहेत त्या देखील त्याच वेळेला गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेल्या होत्या. त्या मूर्तींचं देखील विसर्जन थांबलेलं आहे. कारण जोपर्यंत ओहोटी सुरू होत नाही तोपर्यंत विसर्जन हे शक्य होणार नाही आहे. त्यामुळे थोड्याच वेळात हे विसर्जन होईल आणि अर्थातच राजाचं विसर्जन असू देत आपल्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जन असू देत त्या आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन बघण्यासाठी आता सकाळच्या वेळेत हे सगळे भाविक जे आहेत ते पुन्हा एकदा म्हणजे काल रात्रीपर्यंत राजाची मिरवणूक बघितल्या जात होती. इतर मंडळांची मिरवणूक गिरगावमध्ये बघितल्या जात होती. ही मिरवणूक बघून घरी गेल्यानंतर सकाळी पुन्हा ही सगळी भाविक मंडळी आता गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेली आहेत.
आपल्या लालबागच्या राजाला पुन्हा एकदा बघण्याकरता म्हणून तिथं पोहोचलेली आहेत आणि थोड्याच वेळात तशी ओटी सुरू होईल. त्यानंतर विसर्जन देखील सुरू होणार आहे. लालबागच्या राजाचा पाट आणि तारप्याची जुळणी करण्यात येईल आणि त्यानंतर हा तारपा जो आहे तो खोल समुद्रात साधारण 4 किलोमीटर अंतरावरती तो नेला जातो. राजभवनच्या समोर 10 मनुष्य उंचीच्या ठिकाणी या लालबागच्या राजाचं विसर्जन जे ते केलं जातं. सदा सर्वदा योग तुझा घडावा हीच भावना जी आहे ती मनामध्ये ठेवून आणि आता सगळे भाविक जे आहेत त्या आपल्या आतुरतेने लालबागच्या राजाचं विसर्जन बघण्यासाठी इथं पोहोचलेले आहेत.